मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आकाश आता भूमीला विचारतो, भूमी, अगं तू हे काय करतीयेस? तेव्हा आता भूमी म्हणते, आकाश, तू अजिबात काळजी करू नकोस, कारण आता इथे जे काही होणार आहे ना, त्यामुळे रागिनी पटवर्धन यांचं कर्तृत्व हे सार्वजनिक तर होणारच आहे, परंतु त्यांचा गौरवसुद्धा वाढणार आहे. या अष्टपैलू व्यक्तिमत्वाची अशी बाजू समोर येणार आहे ना आकाश, जी कधी कोणी बघितलीच नसेल. तेव्हा रागिनी आणि अभिजितला मोठा धक्का बसलेला असतो की ही भूमी आता नक्की काय पुरावे घेऊन आलीये. आणि अभिजित तर मनात विचार करत असतो, माझ्या माणसांनी पुरावे तर अगदी नष्ट केले आहे, मग असं काय या भूमीकडे पुरावा असेल करून ती एवढ्या कॉन्फिडंटली बोलतीये. पुढे आता ती सांगते, इथे अख्खं बिझनेस जग इथे उपस्थित आहे, त्याचबरोबर जाणकार प्रेक्षकसुद्धा आहेत आकाश. त्यामुळे सगळ्यांसमोर सादर होतीये रागिनी पटवर्धन की कहाणी. तेव्हा रागिनी आता भूमीकडे डोळे वटारूनच पाहत असते. नक्की हिच्या हाती कोणता पुरावा लागलाय हे तिला कळत सुद्धा नसतं. तर भूमी आता मोठ्यानेच ओरडते की साऊंड प्लीज. तेव्हा आता इकडे प्रशांत त्याचबरोबर त्याचा मित्र जो असतो ते दोघेही आता तो ऑडिओ असतो ना, तो ऑडिओ ऑन करतात. तेथे एक रागिनीच्या आवाजातील ऑडिओ क्लिप ही प्ले होते. त्यामध्येच आता रागिनी सांगत असते, या भूमीने माझ्या सर्व स्वप्नांची राख रांगोळी केली आणि मी ती स्वप्नांची राख रांगोळी करू देणार हे कधीही शक्य नाही. ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी माझ्या आयुष्याची अख्खी 7 वर्ष मोजली आहेत. मी गेली अनेक कारस्थानं सातत्याने केली आहे, फक्त आणि फक्त ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. तेव्हा त्यामध्ये पौर्णिमा आता म्हणत असते, आई हो मी बघतीये की तुम्ही काय काय केले 7 वर्ष. त्याचवेळी आता रागिनी म्हणते, अगं तू आत्ताच आलीये ग, गेली कित्येक वर्ष मी हे प्रयत्न करते, कारण मला ही फक्त प्रॉपर्टी आणि प्रॉपर्टीच हवी आहे. जी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी माझ्या सख्ख्या भावाला मारलं, त्याच्या मुलाची मानसिक अवस्था गेली 6 वर्ष मी बिघडवून ठेवली, अशी प्रॉपर्टी त्या भूमीच्या हातामध्ये मी सहजासहजी कधी जाऊ देईल का? असं आता रागिनी आणि त्याचबरोबर पौर्णिमाची ऑडिओ क्लिप तेथे प्ले होत असते. आणि हे ऐकून आता पौर्णिमा त्याचबरोबर अभिजित, आजी आणि आकाशला प्रचंड मोठा धक्का बसतो. आता अथर्वसुद्धा आपल्या आईकडे पाहत असतो, कारण त्याला आता माहीतच नसतं की आईचं हे खरं रूप अख्ख्या जगासमोर असं दिसेल म्हणून, आणि त्याला त्याच्या आईबद्दल खूप खात्री असते. परंतु आता या क्लिपमुळे सर्वजण रागातच रागिनीकडे पाहतात. तर रागिनीला पूर्णपणे घाम फुटलेला असतो, ती घाबरलेली असते, ती भेदरलेली असते आणि तेवढ्याच माजात तेवढ्याच रागात ती आता भूमीकडे पाहत असते. पूर्ण जगासमोर जो काही रागिनीचा खरा चेहरा आणण्याचा भूमीने प्रयत्न केलेला असतो, तोच प्रयत्न भूमीचा हा सफल झालेला असतो. तेव्हा आता तेथे असणारे सर्व उपस्थित प्रेक्षक असतात, त्यांना तर प्रचंड धक्का बसतो आणि ते आता रागातच रागिनीकडे पाहू लागतात. आता पुढे रागिनी म्हणत असते की या प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी खूप मुद्दे पाडले आहेत, अनेकांना गायब केलं. ती बोट होती ना, ती बोट अख्खीच्या ती बोट पूर्णपणे जाळून टाकली होती. त्या भूमीला मी एकटीला जंगलात नेऊन सोडलं. आणखी काय काय नाही केलं ना पौर्णिमा, तेच तू मला सांग. अगं त्या भूमीला किडनॅप तर केलं. ते दोघे म्हणजे आकाश आणि भूमी जेव्हा ते हनीमूनला गेले होते तेव्हा सुद्धा मी त्यांचा पिच्छा पुरवला. अगं बाकी सगळं सोड ग पौर्णिमा, पण मी माझ्या सख्ख्या नवऱ्याला अडकवलं त्यामध्ये. आणि हे सगळं कशासाठी केलं माहिती आहे का? फक्त आणि फक्त ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी. आणि हीच प्रॉपर्टी मी त्या भूमीच्या एकटीच्या घशात कशी घालू देईल, रागिनी म्हणत असते. आणि रागिनीची ही ऑडिओ क्लिप ऐकून आकाश तर कोमातच जातो, कारण आता त्याला माहीतच नसतं की माझी आत्या आणि जिला मी आई समान मानलं ती दुसरी बाजू आहे ते. आता तो त्या रागिनीकडे पाहतच राहतो आणि तेथे असणारे सर्वजण अक्षरशः उठून उभे राहतात आणि रागिनीकडे खूप रागात पाहतात. पौर्णिमाला तर घाम फुटलेला असतो आणि अभिजित सुद्धा घाबरलेला असतो, कारण आता भूमीने जी काही काडी टाकलेली असते ती आता रागिनीला नष्ट करणार असते. त्यानंतर आजी सुद्धा आता रागातच
रागिणीकडे पाहू लागतात. मग त्यानंतर दुसरी ऑडिओ क्लिप असते ना, ती सर्वांसमोर प्ले केली जाते. मध्ये पौर्णिमा असं बोलत असते की आई, अहो तुम्ही या प्रॉपर्टी पेपरचं नक्की काय करताय? मग रागिणी म्हणते मला काहीही फरक पडत नाही, कारण आता ते पेपर्स रागिणीने फाडून टाकलेले असतात. कारण वाघ म्हटलं तरी खातंय, वाघोबा म्हटलं तरी खातंय, मग आपण वाघच बनूयात ना. आकाशने जर वाघासारखी नख माझ्यावर उगारली ना, तर ती नखच मी तोडून टाकेन. आकाशबद्दलचं रागिणीविषयी हे असणारं मत पाहून तेथे असणारे सर्वजण अक्षरशः घाबरतात. रागिणीच्या मनात फक्त आकाशविषयीचा राग असतो आणि आकाशलाही जेव्हा हे समजतं तेव्हा तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढे आता पौर्णिमा म्हणते, अहो तो आई म्हणतो तुम्हाला. ती रागिणी म्हणते, त्याचं असं आई म्हणणं मी अजिबात गांभीर्याने घेत नाहीये आणि मला त्याचा काही फरक सुद्धा पडत नाहीये. मला ना फक्त आणि फक्त महाजनांच्या प्रॉपर्टीशी मतलब आहे आणि अशा प्रसंगी जर आकाश हा मध्ये आला ना, तर त्याचा सुद्धा जीव घेईन मी असं आता रागिणी दोनदा तीनदा म्हणते. तेव्हा आकाशच्या कानात अक्षरशः ते शब्द घुमू लागतात की मी आकाशचा जीव घेईन. तेव्हा आकाशला, आजीला आणि अथर्वला मोठा धक्का बसलेला असतो, कारण रागिणीचं हे घाणेरडं रूप समोर प्रथमच आलेलं असतं आणि ते सर्वजण आता धक्क्यानेच रागिणीकडे पाहू लागतात. तर रागिणी आता थरथर कापत असते. तिला जी ट्रॉफी मिळालेली असते ना, ती तिच्या हातातून खाली पडते आणि तिच्याही डोळ्यात पाणी असतं. आकाशने आत्तापर्यंत सर्वात जास्त विश्वास फक्त आणि फक्त रागिणीवर ठेवलेला असतो आणि तिने असा त्याचा विश्वासघात केलेला असतो आणि म्हणूनच आकाश हा रागात तिच्याकडे पाहतो. तेव्हा भूमी मात्र आता हसत असते, कारण तिला काहीही करून रागिणीचं खरं रूप नक्की काय आहे हे आकाश समोर आणायचंच असतं आणि तिचा हा प्लॅन सक्सेस झालेला असतो. तिच्या हातातून जेव्हा ती ट्रॉफी खाली पडते ना, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्का बसतो. असणारे सर्व प्रेक्षक आता आपापसात चर्चा करत असतात की रागिणीला आपण एवढी मोठी ट्रॉफी दिली आणि ती बाई कशी आहे, या चेहऱ्यामागे किती आकाशविषयीचा राग लपलेला आहे हे सर्वांना आता दिसतं. तेथे असणारे सर्व बिझनेसमॅन हे अक्षरशः रागिणीवर थू करत असतात. मग आता रागिणी मोठ्या मोठ्याने ओरडू लागते, बंद करा हे सगळं काही खोटं आहे. तेव्हा आता प्रशांत इकडे लाईट्स ऑन करतो. मग त्यानंतर रागिणी म्हणते, हे माझ्या विरोधात कारस्थान रचलं जातंय आणि माझी जी प्रतिमा आहे ना, ती मलिन करण्यासाठी हे सगळं काही चालू आहे. हा माझा आवाजच नाहीये, हे सगळं काही खोटं आहे. असं स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी रागिणी अक्षरशः जीवाचा आटापिटा करत असते आणि मोठ्या मोठ्याने ओरडून अख्ख्या जगाला सांगण्याचा प्रयत्न करते. पण भूमी मात्र आता तिच्याकडे पाहून हसते, कारण रागिणीची जी धडपड चालू असते ना, ती धडपडच भूमीला पाहायची असते. तर अभि आणि त्याचबरोबर पौर्णिमा हे रागातच भूमीकडे पाहतात. पुढे आता आकाश जवळ जात रागिणी म्हणते, तुला माहित होतं ना आकाश, भूमीला सतत मला अशी पाण्यात पाहायची सवय होती. अरे हे भूमीनेच केलं आहे सगळं, कारण हिलाच आपल्या दोघांचं नातं तोडायचं होतं, एका आई आणि मुलाचं. हिला आता तुझ्या नजरेत मला पाडता आलं नाही ना, त्यामुळेच चार चौघामध्ये ही अशी बदनामी करायला लागलीये. अरे आकाश, मी हे काही केलेलं नाहीये, हा माझा आवाजच नाहीये. असं जेव्हा आता रागिणी म्हणत असते ना, तेव्हा मात्र आता घरातील सगळेजण रागातच तिच्याकडे पाहतात. तर आता प्रशांत देखील पुढे येतो. तेव्हा अभिजित रागातच म्हणतोय, भूमी बंद कर अगोदर हे सगळी नाटकं तुझी. अगं तुझी हिंमतच कशी झाली आईबद्दल बोलायची, असं म्हणून तो आता भूमीवर धावून जात असतो. तेव्हा पारितोष तेथे येतो आणि अभिजितचा हातच पकडतो. प्रशांतला सुद्धा आता या अभिजितचा रागिणीचा खूप राग आलेला असतो, कारण आत्तापर्यंत माझ्या भूमिताईला या लोकांनी खूप त्रास दिलाय हे त्याला समजलेलं असतं. पुढे आता पारितोष हा अभिजितला रागातच म्हणतो, नाही हा, अजिबात नाही. पारितोष आल्यामुळे आता भूमी आणि मनू या दोघीही खुश होतात. तर आता भूमी ही पुढे जाते स्टेजवर आणि जी ट्रॉफी मिळालेली असते ना, ती हातात घेऊन आपल्या पदराने पुसते, स्वच्छ करते आणि म्हणते, आकाश आत्ता ह्या ज्या रागिणी मॅडम काही बोलतायत ना, त्यांच्यावर तुला विश्वास ठेवायचा असेल ना, तर तू ठेवू शकतोस.
पण हे रेकॉर्डिंग खरं आहे की खोटं आहे, त्याच्यातला त्यांचा आवाज खरा आहे की खोटा आहे. पण मुद्दा आहे की आकाश, हे सगळं घडलं कधी? अरे हे सगळं घडलं ना फक्त आणि फक्त आजींच्या वाढदिवशी घडलंय. आणि आज हा जो यांचा खरा चेहरा सर्वांसमोर आलाय ना, तो खरं तर त्याच दिवशी येणार होता. आणि त्यासाठी मी खोटे प्रॉपर्टी पेपर सुद्धा बनवून घेतले होते. ते पेपर्स पौर्णिमाने चोरले आणि रागिनी पटवर्धन यांना दाखवले. आणि ते पेपर्स दाखवल्यानंतर त्या काय बोलल्या आणि कसं वागल्या हे सगळ्यांनी ऐकलं आहे. आणि त्या दिवशी माझं नशीब खराब म्हणून प्रशांतचा लॅपटॉप क्रॅश झाला होता आणि हे सगळं काही लाईव्ह टेलिकास्ट नाही होऊ शकलं. तेव्हा आता भूमी आकाशकडे पाहतच राहते आणि मग आकाशला आठवतं की त्या दिवशी कशा प्रकारे तो लॅपटॉप क्रॅश झाला होता. मग आता आकाशला त्या सर्व गोष्टी आठवतात. तो आता रागिनीकडे पाहतच राहतो. त्यानंतर रागिनी आता रागातच विचारते, काय ग, लॅपटॉप क्रश झाला होता, मग तुझ्याकडे हे रेकॉर्डिंग आलं तरी कुठून? हे खोटं रेकॉर्डिंग आहे. अगं त्या दिवशी जसं प्लॅनिंग आणि प्लॉटिंग केलं तेव्हा आता सुद्धा तू केलं नसेल कशावरून? तेव्हा भूमी म्हणते, हो सांगते ना मी. अरे आकाश, तू मला एक मोबाईल गिफ्ट केला होता बरोबर ना? मग आता त्या मोबाईलमध्ये एक टेक्निकल एरर होता. तो एरर असा होता की मी जर कुणाला फोन लावला तर माझ्या लॉगमधल्या शेवटच्या फोन नंबरलाही तो फोन कनेक्ट होत होता. आणि त्यावेळेलाही असंच झालं. ज्या वेळी या दोघींचं संभाषण चालू होतं ना, त्याच वेळेला मी प्रशांतला फोन लावला होता. त्याच वेळी माझ्या कॉल लॉगमधल्या शेवटच्या नंबरलाही तो फोन कनेक्ट झाला आणि हे सगळं रेकॉर्डिंग त्याच्या मोबाईलमध्ये सुद्धा सेव्ह झालं. अरे मोबाईल कंपनीच्या सहकार्यामुळे आणि गायकवाड सरांच्या पत्रामुळे मी ते रेकॉर्डिंग मिळवू शकले. पण आकाश, तुला एक सांगू का, ते रेकॉर्डिंग माझ्या पर्समधून डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्नही केला गेला. पण नशिबाने ते रेकॉर्डिंग मी माझ्या मोबाईलमध्ये ऑलरेडी सेव्ह करून ठेवलं होतं. काही भूमी सर्वांना सांगत असते. त्यामुळे रागिनी आता घाबरते आणि म्हणते, हे तू काय बडबडती ना भूमी, कुणाला काहीच कळत नाहीये आणि मी हे असलं काम का करेन, असं ती स्वतःची बाजू सेफ करत म्हणत असते. त्यावेळी भूमी म्हणते, हे असलं? अहो असली कितीतरी कामं घाणेरडी तुम्ही केली आहेत. या आत्ता जे काही बोलल्या ना त्याची फक्त स्पष्टपणे मी फोड करून सांगतेय. आता कुठून सुरुवात करायची आत्या, असं म्हणून भूमी रागातच आत्याकडे पाहते. एक काम करूया, आपण ना 6 वर्ष मागे जाऊयात आता. तेव्हा पौर्णिमा, रागिनी आणि त्याचबरोबर अभिजितला मोठा धक्काच बसतो. 6 वर्षांपूर्वीचं जे काही रहस्य आहेत ना ते आता भूमी येथे सर्वांसमोर उलगडणार असते. अहो आकाशची बिघडलेली मानसिक अवस्था तशीच राहावी यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केलेत ना, अगदी तेव्हापासून, आणि भूमीच्या तोंडून हे शब्द ऐकताच आता आजीलाही मोठा धक्काच बसतो. भूमी बिचारी आता रडत असते, परंतु यावेळी ती गप्प बसणारी नसते. ती म्हणते की आकाश, अरे गायकवाड सरांना सिटी हॉस्पिटलमधील जुन्या नोंदींमध्ये असं सापडलं की डॉक्टर प्रधानांची तुझ्यावर जी ट्रीटमेंट सुरू होती ना ती ट्रीटमेंट रागिनी पटवर्धनच्या सहीनेच बदलली. हे ऐकताच आकाशच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकते आणि तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. आणि त्या ट्रीटमेंटचा तुझ्यावर चुकीचा परिणाम झालाय हे डॉक्टर प्रधानांनी त्यांच्या डायरीमध्ये सुद्धा लिहून ठेवलंय. तेव्हा आजी, अथर्व हे पूर्णपणे अगदी हादरूनच जातात. त्यावेळी अभिजित आणि पौर्णिमा मात्र घाम पुसत असतात. तर रागिनी आता सर्वांच्या नजरेतून उतरत चाललेली असते. मग पुढे आता भूमी गप्प बसत नाही. ती म्हणते, अरे आकाश, आत्ता ह्या काय म्हणाल्या की मी प्लॅनिंग आणि प्लॉटिंग केलं, पण यांनी काय केलं रे एवढी वर्ष? अरे आकाश, तुला आठवतंय का, त्या बोटीमध्ये बांधून ठेवलं होतं आणि मला मारून टाकण्याचा सुद्धा प्लॅन केला होता. यांच्या भाषेत ना तो त्यांनी डाव रचला होता. अरे त्यावेळी तू तिथे आलास आणि ती बोट ब्लास्ट झाली. त्या ब्लास्टसाठी त्या तांडेला पकडलं गेलं. आता आकाशला ते सर्व प्रसंग आठवू लागतात. पुढे आता भूमी सांगते, जेव्हा तांडेला विचारलं की हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरून केलंस, तर त्याने सगळ्यात आधी रागिनी पटवर्धनकडे बोट केलं होतं. तुला आठवतंय ना आकाश? आकाशला या सगळ्या गोष्टी आठवतात. तो रागिनीकडे रागात पाहतो. मग नंतर आता भूमी म्हणते, पण काय आहे ना आकाश, तांडेला या बाईकडे विकलं गेलं होतं ना, त्यामुळे त्यांनी त्यांच्या सोयीनुसार शेजारी उभे असलेले राजाराम काका यांच्याकडे बोट फिरवलं.
जेव्हा तांडेला यांचं खरं रूप समजलं ना, तेव्हा तांडेने मला सगळं काही खरं सांगितलंय आकाश. आणि त्यावेळेला या बाईने त्या तांडेलाही मारून टाकलं. तेव्हा आकाश समोर असा भयानक रागिणीचा प्रकार येत असतो. ते पाहून तो आता तिच्याकडे पाहतो. तर रागिणीला आता असं वाटत असतं की काय करावं आणि काय करू नये. कारण ज्या प्रकारे भूमी एक एक करून सर्व सत्य रागिणीचं बाहेर काढत असते, तो प्रकार पाहून तर रागिणी आता पूर्णपणे घाबरून जाते. त्या घाम फुटलेलाच असतो. पुढे आता भूमी भयानक सत्याचा उलगडा करते की जेव्हा तांडेने हे सगळं मला सांगितलं आणि हे जेव्हा रागिणीला समजलं, तेव्हा यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये मला डांबून ठेवलं. हे सुद्धा ही बाई मला भेटायला आली होती. तेथून कशीबशी मी पळाले सुद्धा होते. तर मला मारून टाकण्यासाठी या बाईने माझ्या अंगावर ट्रक घातला. अरे आकाश, आता ते सर्व प्रसंग भूमीला आठवत असतात. पण नशीब म्हणावं की दुर्दैव, मला वाचवण्यासाठी रघु काका तेथे आले आणि त्यामध्ये रघु काकांचाच तिला आता पुढे बोलवत सुद्धा नसतं, कारण रघु काकांचा त्यामध्ये जीव गेलेला असतो. आणि त्यावेळी भूमी आता खूप रडत असते आणि आकाशलाही रडू येतं. त्यानंतर भूमी म्हणते, रघु काकांना सुद्धा जिवंत असताना या बाईने ना आकाश खूप त्रास दिलाय अरे. आणि सुदैवाने रघु काकांची मुलगी जिवंत आहे आणि त्या मुलीलाही खूप त्रास दिला. आता ती मुलगी इथे आहे. आता राधाला ती बोलवते की राधा इकडे ये. आता राधा ही पोलिसांसमवेतच तेथे आलेली असते. गायकवाड सर देखील तेथे येतात. राधाला पाहून पौर्णिमा, अभिजित, त्याचबरोबर रागिनी हे सगळेजण घाबरतात. अक्षरशः त्या सर्व हॉलमध्ये, त्या फंक्शनमध्ये तेथे जे उपस्थित असतात ना, ते अगदी शांत बसतात. आणि रागिणीचं खरं रूप सर्वांना भूमी सांगत असते आणि सर्वांना ते पटत सुद्धा असतं. पुढे आता राधा आल्यानंतर भूमी म्हणते, राधा न घाबरता तू सर्वांना सांग, या बाईने तुला काय काय त्रास दिलाय. तेव्हा रागिणी आता राधाकडे रागातच पाहते आणि नकारार्थी मान हलवते की अजिबात तू काही सांगायचं नाहीस. तेव्हा राधा मात्र आता खूपच रडू लागते. तेव्हा ती आता रागिणीला खूप घाबरत असते, ती काहीही बोलत नसते. त्यावेळी भूमी आता गायकवाड सरांना इशारा करते. गायकवाड सर आता म्हणतात, राधा अजिबात घाबरायचं नाही, तू बिंदास्त बोल, आम्ही तुझ्या पाठीमागे नेहमी आहोतच. तेव्हा राधा आता बोलू लागते, सर्व सत्याचा उलगडा करू लागते की रागिनी मॅडम दे मला खूप वेळा धमकी दिली की तुझ्या बापाला तुझं तोंड बंद करायला सांग म्हणून, नाहीतर त्याला आम्ही मारून टाकू, असं यांनी मला सांगितलं होतं. आणि आमच्या घरावर सतत पाळत ठेवून होते यांचे गुंड. तेव्हा गायकवाड सर आता विचारतात, मग काय केलंस तू. आता राधा म्हणते, मी बाबांना सांगितलं, पण बाबा म्हणायचे आपण गप्प बसायचं, काहीच करू नकोस तू, नाहीतर हे लोक आकाश बाबाला आणि मालकीन बाईला मारून टाकतील. हे ऐकताच आता आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आजी व अर्णव सुद्धा आता घाबरतात की खरंच रागिणीचं एवढं भयानक रूप आहे. मग त्यानंतर माझ्या बाबांचा अपघात झाला आणि या लोकांचा जाच माझा तेथेच संपला, असं म्हणून राधा ही सर्व सत्य आता रागिणीचं सांगते. तर आता आकाश हा खूप रडत असतो, मनूही रडत असते. आजीला तर विश्वासच अजूनही बसत नाही की रागिनी एवढं मोठं कारस्थान करू शकते. पुढे आता भूमी म्हणते, आकाश रघु काकांच्या अपघाताची चौकशी करताना आपल्याला ती गाडी सापडली बरोबर, आणि त्या गाडीची क्लिपही आपल्याला दाखवली गेली होती. अरे नंतर आपण जेव्हा त्या गाडीच्या शोधात गेलो ना, त्याच वेळी ती गाडी जाळली गेली होती बरोबर. आणि ती गाडी कोणी जाळली माहितीये का आकाश, या रागिनी पटवर्धनने जाळली. तेव्हा आकाश आता रागिणीकडे पाहतच राहतो. मग आता ती गाडी जाळताना आकाश, अरे यांचा हात भाजला होता हे तुला माहीतच असेल ना. अरे आकाश, एवढं ऐकल्यानंतर सुद्धा आय होप तुला कळेल की तो योगायोग नव्हता, असं भूमी आता बेंबीच्या देठापासून ओरडून आकाशला सांगत असते आणि त्याच्यासमोर या भामट्या रागिणीचं सत्य आणण्याचा प्रयत्न करत असते. अरे आकाश, तुला माहीत असेल की रघु काकांनी तुला अक्षरशः मुलासारखं मानलं होतं. अरे तुला चुकीच्या गोळ्या देतायत हे त्यांना माहीत होतं आणि त्याच गोळ्या रागिनी पटवर्धन देतायत हे सुद्धा त्यांना माहीत होतं. आणि त्यांना सगळं माहीत असल्यामुळे रघु काका हे या बाईला काट्यासारखे अक्षरशः टोचत होते. काका
काकांना एक दिवस हे सगळ्या गोष्टी असह्य झाल्या आणि एके दिवशी ते सगळं सांगणार होते ना, त्याच वेळी या बाईने आणि तिच्या या माणसांनी त्यांना इतकं मारलं की ते बिचारे अक्षरशः कोमात गेले आकाश. तेव्हा आता भूमीला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि रागिनीला सुद्धा, कारण आता रागिनीने एवढी जी पापं केलेली असतात ना, ती सर्व पापांचा पाडा भूमी आता तिलाच सगळे आठवत असतात. आणि कशा प्रकारे रघु काकांना मारलं गेलं होतं तेव्हाच भूमी तिला वाचवायला आली होती हेही रागिनीला आठवतं. त्याचवेळी भूमी आता सांगते की आपण त्यावेळी चाळीत राहत होतो आकाश, तुला आठवत असेल ना. तेव्हा आकाश म्हणतो हो मला आठवतंय भूमी, ते शुद्धीत आले तेव्हा आपल्याला भेटायला आले होते हेही तुला आठवत असेल. तेव्हा आता आकाशला सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि मग तो आता रागिनीला विचारू लागतो की आई तू केलंस हे सगळं. त्याचवेळी आकाश आता पुढे विचारतो काय ग, माझ्यावर होणारा वार तू स्वतःवर झेलून तू माझा जीव वाचवला होतास ना. मग आता रागिनी म्हणते हो वाचवला होता ना. तेव्हा आकाशला आता ते सर्व प्रसंग आठवतात आणि रागिनीला सुद्धा, की कशा प्रकारे आकाशला एक जण गोळी मारणार होता. त्याचवेळी रागिनी मध्ये आली आणि स्वतःच्या अंगावरती गोळी झेलली. पण हे सगळं काही तिचं फक्त आणि फक्त प्लॅनिंग होतं आकाशच्या नजरेमध्ये चांगलं होण्यासाठी. मग आता आकाश खूप रडत असतो आणि रागिनी सुद्धा. त्यावेळी आता भूमी म्हणते आकाश तुला ते कळत नाही का रे, हे सगळं काही प्लॅनिंग होतं, फक्त तुझ्या नजरेमध्ये त्यांना चांगलं व्हायचं होतं. आता भूमी त्या सत्याचा सुद्धा उलगडा करते की आकाश मला एक सांग, अरे कोणत्या शार्प शूटरचा नेम चुकेल, तुला अजूनही कळत नाहीये का आकाश, ते सगळं प्लॅनिंग होतं. अरे आकाश तो नेम चुकला नव्हता, तो नेम चुकवला गेला होता. अरे तुला आठवत असेल की त्यावेळेला मी शुद्धीत आले होते आणि मग मी शुद्धीत आल्यानंतर तुला त्या सगळ्या गोष्टी सांगेन आणि तू जर त्यावर विश्वास ठेवला तर. या सगळ्या भीतीने ना हे सगळं प्लॅनिंग केलं होतं या बाईने, असं म्हणून आता ती आकाश समोर सर्व भयानक सत्याचा उलगडा करते. तेव्हा आकाश रागातच आता रागिनीकडे पाहतो. मग पुढे आता भूमी सांगते मी सर्व सत्य सांगेल ना, त्यामुळे याच भीतीने या बाईने तुला त्यांच्या बाजूने वळवलं. त्यामुळे मी तुला कितीही जीव तोडून सांगितलं तरीही तू ऐकणारा नव्हता आकाश. अरे तसंच झालं, मी तुला जीव तोडून सांगितलं आणि तरीही तू माझ्यावर विश्वास ठेवलाच नाही. तेव्हा रागिनीचा हा भयानक भूतकाळ ऐकून सर्वजण आता घाबरतात. सर्वजण तेथे असणारे प्रेक्षक हे आपापसात कुजबुजतात. त्याचबरोबर बिझनेसमॅन तेथे जे आलेले असतात ते सर्व आता रागिनीकडे खूप रागात पाहतात. पौर्णिमा आणि अभिजित आता तर पूर्णपणे भेदरलेले असतात, घाबरलेले असतात. कारण भूमीने ज्या प्रकारे हे सत्य सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न केला असतो, खरं तर ते खूप भयानक असतं आणि भूमी त्यामध्ये आता सक्सेस सुद्धा झालेली असते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये रागिनी आता म्हणते तुझ्याकडे मी जे हे सगळे काही केलंय त्याचे काय पुरावे आहेत. तेव्हा भूमी म्हणते आहेत ना पुरावे माझ्याकडे, त्यासाठी ना काही लोकांना मी बोलवलंय. हे पोलीस येतात आणि पोलिसांसोबत एक माणूस असतो. तेव्हा तो माणूस आता सगळं काही सांगू लागतो की भूमी मॅडमला जंगलात नेऊन किडनॅप करण्याचा प्लॅन हा रागिनी मॅडमचा होता. तेव्हा तो मेकॅनिक सुद्धा तेथे येतो आणि 7 वर्षांपूर्वी या मॅडम मला भेटल्या होत्या आणि तो सगळं सत्य सांगू लागतो की आकाशच्या आईवडिलांचा गाडीचा ब्रेक फेल करण्याचा प्लॅन या मॅडमचा होता, त्यांना मारून टाकायचं होतं. तेव्हा हे ऐकताच आकाश पूर्णपणे घाबरून जातो. तेव्हा आता रागिनीचं सर्व सत्य समोर आल्यामुळे ती गयावया करते, आजीकडे माफी मागते. आजी सणासण तिच्या कानाखाली मारते. तर आता पोलिसांना म्हणते की हिला अगोदर घेऊन जा. आजीने भयानक निर्णय घेतल्यामुळे रागिनी हातापाया पडते, परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नसतो. तेव्हा पौर्णिमा आणि त्याचबरोबर अभिजित घाबरतात. तर आकाश आता रागिनीकडे पाहतच राहतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.